या मिरचीची जास्तीत जास्त नुकसान झालेली आहे। मिरचीची परिस्थिती का आता गेल्यातच गंती आहे समजा। मी विनायक शिवाजी मुदखेडे अर्धापूर तालुक्यातला शेतकरी असून आंबेगाव माझं गाव आहे आणि या जातीची मिरची अग्निपथ जातीची मिरची नंबर 1 मागणी बाजारामध्ये असल्यामुळे मी या जातीची मिरची निवडलेली आहे। आणि या दिवसेंदिवस या रोगामुळे, या वातावरणामुळे, या आभाळामुळे या मिरचीची जास्तीत जास्त नुकसान झालेली आहे। आतापर्यंत माझा खर्च कमीत कमी याच्यावर 1 लाख रुपये झाले। याच्यापासून मला उत्पादन कमीत कमी 3 लाख तरी होईल अशी अपेक्षा होती, कारण या वातावरणामुळे हे खराब झाल्यामुळे काही नुकसान भरपाई या रोगामुळे। काय रोग कोणता पडला? हे वातावरणामुळे, आभाळामुळे पांढरी माशी रोग दिवसेंदिवस मारणं औषध चालूच आहे। तरी झाडावर काय परिणाम होत आहे? झाडावर हे पानं करपणे आणि पानाचं करपणे जास्त चालू आहे थंडीमुळे, याच्यामुळे वातावरणामुळे। मिरचीची काय परिस्थिती आहे? मिरचीची परिस्थिती का आता गेल्यातच गंती आहे समजा ती आहे। आणि ही अशी खुजी व्हायली, अशी लांब होण्याची प्रक्रिया थांबलेली आहे। काय करावं, पिकाला कसल्याही प्रकारचा भाव नाही आहे मार्केटमध्ये। मेथी पाहिले तर 5 रुपये जुडी चाललेली आहे। आता मिरचीला काय भाव? मिरची काही नाही, ते सध्या मार्केटमध्ये 30 रुपये किलो आहे। पडतळ खाते का आता चांगली असल्या? चांगली असली तर पडतळ खाते, मग असं असल्यावर काय येणार आहे याच्या मार्केटमध्ये? काही येत नाही। त्याच्यामुळं रोगामुळे काय परिणाम होता आता तुम्हाला? रोगामुळे काय, मिरची लॉक झालेली आहे या रोगामुळे। अग्निपथ कंपनीची मिरची आहे, हिला जास्ती मार्केटमध्ये भाव असल्यामुळे आपण या जातीचे रोप निवडलं होतं। पण काहीतरी झालं की नाही? याचं काही नाही आहे, काही झालेलं नाही याचं। शेवटी काय झालं आता? शेवटी का आता लॉक झालेली आहे मिरची आभाळामुळे, वातावरणामुळे। आणि सरकारने याची काही भरपाई थोडी हे मिरची गेल्यामुळे आम्ही हे एक आंतरपीक म्हणून टमाटा याच्यामध्ये लागवड केलेली आहे। सध्या टमाट्याला बी मार्केटमध्ये काही भाव नाही, 40 रुपये कॅरेट चाललेलं आहे टमाट्याचं बी। त्याच्यामुळे हा शेतकरी फार अडचणीत आल्यामुळे सरकारनं याची जास्तीत जास्त दखल घेऊन शेतकऱ्याला काहीतरी प्राधान्य द्यावं। आभाळाच्या वातावरणामुळे असा परिणाम या मिरचीवर झालेला आहे। जास्तीत जास्त लांब व्हायची मिरची, हे बघा, हे अशी हे लांब मिरची व्हायची या रोगामुळे हे आकूड होत आहे, मिरच्या होत आहेत। हे मिरच्या अशा बारीक होत आहेत। कोणत्या पिकाचा काय फायदा घ्यावा काही समजेना आलं शेतकऱ्याला।